म्हणजे मला खरंच सांग दीदी, तू असं का बरं वागती ग? म्हणजे भाई जेव्हा ना आपण यांच्या घरी जातो ना, आपण दरवाजात पाय नाही ठेवत तर ही लगेच पाण्याचा ग्लास घेऊन येते. आपण ते पाणी पिऊन तो ग्लास ट्रे मध्ये नाही ठेवत तर लगेच साईडला चहाचा कप राहतो, त्याच्यात 4 बिस्किट राहते, ते पण 4 वेगवेगळ्या प्रकारचे 4 वेगळे वेगळे बिस्किट राहतात. आता एका तासाभरात जेवण बनवते मी, आता संध्याकाळ ताशी पण झालीच आहे. मग एक काम कर, तू जेवण करूनच घरी चालला जा ना. मग आपण म्हणतो का ठीक आहे, म्हणजे आपल्याला आहे ना माहितीच अनएक्सपेक्टेड आहे सगळं, कारण की हे दीदी करतीये. हा जसं आपण आपला हात नाही धुवत ना जेवण करून, की हातावरती ना सोप आणून ठेवती. दीदी रे बापरे दीदी किती छान ग. म्हणजे त्या एका सेकंदापुरतं ना असं वाटतं का अशी दीदी ना सगळ्यांना भेटावी. घरात त्या बाकीच्या लोकांसोबत थोडीफार काहीतरी चर्चा करत राहतो, तोपर्यंत तिच्या तोंडातून एक शब्द नाही निघत. आणि जेव्हा आपण उठतो आणि आपण म्हणतो का चला आता मी निघतो, अचानक हिचं बंधू प्रेम असं भसक्यान जागृत होतं आणि सगळ्यांसमोर म्हणती का नाही आता बराच वेळ झालाय, तू एक काम कर, रात्रीची गाडी चालवू नको, तू सकाळी उठून घरी चालला जा. दीदी किती गोड आहे ग तू. दीदी तू अशीच आमच्या घरी आल्यावरती का नाही वागत ग? नाही मी तर आमचं घर म्हणूच नाही शकत, मोठं पाप लागेल मला, माझ्या तोंडून नाही बाबा हे पाप. माणूस तरपडून तरपडून मरत राहतो, जेवण करताना ठसका जातो. आपण हिला म्हणतो दीदी एखादा ग्लास पाणी घेऊन ये, समोरून उत्तर येतं मी का तुझी नोकर आहे काय? आणि आपण इकडून तिकडून उठतो, पाणी घ्यायला जातो, तर ही सोप्यावर बसून ऑर्डर देते, आता उठलाच आहे तर एक ग्लास माझ्यासाठी पण घेऊन ये. म्हणजे दीदी तू तुला जाऊ दे, मरू दे जाऊ दे.